जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते. नमस्कार मित्रांनो, क्रिएटिव्ह कलाकार पॉडकास्टमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपण सागर कोरे यांच्याशी खूप गप्पा गोष्टी करणार आहोत. तुमची जीवनशैली कशी आहे? माझी जीवनशैली खूप एक क्रिएटिव्ह आहे. माझी जीवनशैली क्रिएटिव्ह आहे आणि त्यातनं तुम्हाला काहीतरी बोध घेण्यासारखे पण आहे असं माझं म्हणणं आहे. तर माझी जीवनशैली कशी आहे ते तुम्हाला आता मी सांगतो. माझी जीवनशैली जवळपास बघा, मी 7 ते 8 तास विश्रांती घेतो. दुसऱ्यांदा पुन्हा मी सकाळी झोपेतनं उठलो ना त्यावेळेस मी एक तांब्या भरून पाणी पितो, कारण की शरीराला खूप पाण्याची आवश्यकता आहे. तर माझी सुरुवात ही सकाळी पाण्याने सुरुवात होती. पाणी मी भरपूर पितो, दिवसभरात सध्या भरपूर पाणी पितो. मी माझं श्रमाचं काम असल्यामुळं मला पाणी खूप लागतं आणि सकाळी मी पाण्यापासून सुरुवात करतो. दुसरी गोष्ट म्हणजे मी ब्रश करतो, म्हणजे दात जर घासतो तर मी डाबर लाल दंतमंजन या पावडरनंच दात घासतो. तर शक्यतो आजकाल कोण डाबर लाल दंतमंजन पावडर वापरत नाही. लाल कलरची पावडर असते ती तुला तर माहीतच आहे. तर ते पावडर आजकाल कोण वापरत नाही आहे, पेस्टच वापरतात सगळेजण. तर ह्याचा वापरण्याचा फायदा काय होतो, म्हणजे मला काय होतो फायदा, की दात चांगले निघतात. पहिली गोष्ट तर जेम्स वगैरे दातात काही राहत नाही आहेत. आणि मी खूप दिवसापासून पूर्वी त्याच्या आधी मी विको पावडर वापरत होतो, आता डाबर दंतमंजन लाल पावडर वापरतो. ही तर खूप छान आहे आणि मला तर खूप म्हणजे माझ्या शरीराला सूट होते आणि मला त्याच्याशी जमत नाही. दुसरी गोष्ट, माझ्या आहारात कडधान्य पालेभाज्या ह्या गोष्टींचा भरपूर समावेश आहे. कडधान्य आणि पालेभाज्या ह्या गोष्टींचा या पदार्थांचा भरपूर माझ्या आहारात वापर आहे. आणि अजूनही सांगतो की कडधान्याचं कसं आहे आमच्या इथं, की सर्व प्रकारचे कडधान्य आम्ही आणलेले आहेत, म्हणजे माझ्यासाठी, म्हणजे आमच्या फॅमिलीसाठीच. तर कडधान्यामध्ये बघा, हिरवं मूग, मटकी, चवळी, हुलगा, पावटा, काबुली चना, राजमा आहे. असे बरेच सर्व प्रकारचे जे कडधान्य आहे ते आम्ही आणतो आणि त्याच्याच भाज्या तयार करून आम्ही आहारात घेतो आम्ही. तर पालेभाज्यामध्ये तुम्हाला सांगतो मी, पालक, चुका, मेथी, शेपू अशा जी भाज्या आहेत, कांद्याची पात झालं, ह्या प्रकारच्या भाज्या आम्ही वापरतो. आणि ह्या भाज्या पालेभाज्या खावेत, कडधान्य खावेत, ह्याच्यामुळं माणसाच्या शरीरात खूप एनर्जी, प्रोटीन, कॅल्शियम, एक ऊर्जा निर्माण होते. म्हणून आम्ही ऊर्जायुक्तच घेतो. आणि ह्याच्यात अजून एक सांगायचं की मी शाकाहारी आहे. शाकाहारी असल्यामुळं मला हे खूप हे कडधान्य पालेभाज्या यांचा माझ्या आहारात समावेश करावा लागतं. आणि सांगायचं म्हणजे मी काय बाहेर जंक फूड म्हणजे जे असतं भेळ वगैरे, पाणीपुरी, भेळ असे पदार्थ जास्त करून मी बाहेर खात नाहीत. त्याच्यामुळं सगळं माझं केंद्र जे असतं आहाराचं ते सगळं ह्या कडधान्य आणि पालेभाज्यांमध्येच माझं केंद्र असतं. तर पालेभाज्या पण खूप छान आहेत. पालेभाज्यामध्ये आंबाड्याची भाजी आहे, ती आजकाल कोण खात नाहीये. आजकाल काय झालंय, ह्या भाज्या विसरून चाललेत लोक. आंबाड्याची भाजी, चिंगळीची भाजी, करडीची भाजी, तांदूळशाची भाजी, हे हो, पात्रीची पण आहे. हो, तेच की. आता मला एवढं ही नाहीये, पण आजकाल ह्या भाज्या कोण खात नाहीये. आणि ह्या भाज्या कोणी घेत नसल्यामुळं शेतकरी सध्या हे भाज्या लागवड कमी करत आहेत. कारण की आजकाल ह्या भाज्यांची कुणाला तर नावं सध्या माहिती नसतील म्हणून ह्या भाज्या कमी होत चाललेल्या आहेत. पण आम्हाला आवर्जून आवडते. तर पण तर अजून माझ्या आहारामध्ये कारला आहे, भेंडी आहे, टमाटे आहे, गावरान टमाटे विशेष म्हणजे, अशा प्रकारच्या भाज्या आहेत माझ्या आहारात. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आम्ही कडधान्यापासून
कडधान्यापासून थालपीठ बनवतं. तर ते थालपीठमध्ये सगळ्या भरपूर एक एनर्जी युक्त थालपीठ आहे ते. तर सर्व कडधान्य मिश्र करायचं, त्याचं दळून आणायचं. दळून आणून सर्व कडधान्य म्हणजे हरभऱ्याची डाळ, मूग डाळ, सर्व जे कडधान्य आहे ना ते सगळं पिठाच्या गिरणीत जाऊन दळून आणणे. त्या दळून आणण्याच्या टायमात हां, तर त्यात गिरणी आहे आमच्या घरी, आम्ही घरच्या घरीच करतो सगळं. तर त्यात धणे सध्या टाकतो आपण डायरेक्ट, म्हणजे अख्खे धणे जे असतात ना भाजून टाकायचे त्यात धणे टाकून ती सर्व पीठ मिक्स केलं. तर त्यात आम्ही अजून वरनं बाजरी सुद्धा टाकतो, बाजरी टाकतो, मका टाकतो, गहू टाकतो, ज्वारी टाकतो आणि सर्व कडधान्य ह्या मिश्र तयार झालेल्या ह्या पिठापासून थालपीठ खूप छान होते. आणि हेच थालपीठ बनवतात, खूप छान बनवतात थालपीठ. थालपीठाबरोबर ठेसा पण असतो, मला ठेसा पण खूप आवडतो. आणि थोडंसं दही असतं त्याच्यामुळं खूप छान आहे. अशा प्रकारचं असते माझं जेवणाचं प्रोग्राम. दुसरी गोष्ट सांगायचं झालं तर माझ्या आहारात असतो चटण्यांचे 2-3 प्रकार आहेत. ती चटणी म्हणजे कारळ्याची चटणी, जवसाची चटणी, तिळाची चटणी, अशा प्रकारच्या. आणि शेंगदाणे चटणी मला आवडत नाही आहे, पण आता बनवून ठेवलेली असल्यामुळे खावं लागते ती सध्या. तर चटण्यांचा खूप वापर आहे आणि हे चटण्या खूप चांगल्या असतात. तिळाच्या, कारळ्याच्या, जवसाची चटणी ह्या अशा चटण्या खाल्ल्याच पाहिजेत. आणि आजकाल हे कोण वापरतात आता, पण आता ह्या पदार्थ बुडतील का काय असं वाटतंय, पण खावेत ह्या चटण्या असं मला वाटते. दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे मी गव्हाच्या चपात्या हे टाळतो शक्यतो. मी माझ्या जीवनशैलीमध्ये भाकरीवर माझा जास्त करून जोर आहे. भाकरीचा आहार घेतो. भाकरी खाल्लेली चांगली आहे. भाकरी हे पोटाला थंड आहे, शरीरासाठी थंड आहे भाकरी हा पदार्थ. गहू हा गरम पदार्थ आहे, म्हणून भाकरीचा जास्त करून वापर आहे. आणि पचनाला पण चांगली. आणि थंडीच्या काळात आम्ही बाजरी पण वापरतो. बाजरीच्या पण भाकरी खूप छान आहेत. आधीमध्ये मक्याची पण भाकरी करता तुम्ही, मक्याची भाकरी सध्या खूप छान आहे. आणि अजून एक गोष्ट अशी सांगायची आहे की आम्ही गावरान गुळाचा चहा करतो घरी. आमच्या घरात साखर नाही आहे, तुला तर माहीतच आहे. आमच्या घरात साखर नाही आहे. आम्ही शक्यतो 1 किलो साखर जर आणली जवळपास तर 1.5 महिना जाते साखर आमच्या इथं. शक्यतो साखरेचा वापर नाही आहे आमच्या इथं. तर जास्त करून गावरान गूळ आहे आमच्या इथं. आम्ही गावरान गुळाचा वापर करतो आणि खूप चांगला असतो गावरान गूळ. ते बार्शीत दाणी गल्लीमध्ये शेलार यांच्याकडं गावरान गूळ बार्शीत जवळपास तिथंच मिळतो, बाकी कुठं मिळत नाही. 10 किलोची डीप असते. आम्ही तिथनं आणतो नेहमी. 4-5 वर्ष झालं आम्ही गावरान गूळ हे तिथनं आणतो, शेलार दाणे गल्ली किराणा. तर अजून दुसरी गोष्ट म्हणजे हरभरा डाळीचं आमच्या इथं पिठलं बनवतात, बेसन पिठलं म्हणतात त्याला. ते पिठलं आम्ही खातो, खूप आवडीने खातो. आधीमध्ये ते पण बनवत असतो. ते पण आहारात हरभरा डाळीचे पदार्थ खाल्लेले चांगले असतात, त्यात भरपूर एनर्जी असते. ते पण पदार्थ आम्ही खातो. तर अशी माझी खाण्याची जीवनशैली मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलेली आहे. तर अशी माझी जीवनशैली आहे. अजून एक गोष्ट मला अशी सांगायची होती की मी निर्व्यसनी आहे. मी कोणतंही धूम्रपान म्हणजे गुटखा, सिगरेट वगैरे असे काही प्रकार नसतात माझ्याकडे. मी निर्व्यसनी, ह्या गोष्टीचा पण मला थोडा अभिमान आहे. आणि बरं, तुमच्या लहानपणीची आठवण सांगाल का? ठीक आहे, खूप चांगला प्रश्न आहे. आणि माझ्या लहानपणीची एक आठवण आहे, ती आठवण खूप छान आहे. आमच्या घरी आम्ही लहान असताना रेडिओ होता. आमच्या पण घरी होता रेडिओ. तर आम्ही त्या रेडिओ मध्ये तुकाराम गाथेतले अमृताहुनी गोड असे 5-6 अभंग ऐकत होतो. तर भ्रमरा नाही, आमच्या पण घरी रेडिओ होता. त्यातलीच तुम्ही अभंग कमी ऐकत होता. आणि
नाही ते झालं बरोबर आहे, पण आमच्या घरी रेडिओ होता. तुम्ही त्यावेळेस अभंग ऐकत होता. हो, आम्हाला आमच्या अभंगाची घरी त्या त्यावेळेस पासूनच आमची आजी होती. त्यावेळेस तुम्हाला किस्सा सांगतो मी. आमच्या घरी त्यावेळेस आजी होती आणि त्या रेडिओचा एक खूप किस्सा आहे. आता त्यावेळेस आमच्या इकडे पण अभंग वगैरे लागत होते, पण आमच्या आजीला चित्रपट सिनेमातली खूप आवड होती, म्हणून त्यांच्या वेळेस जी किशोर कुमार वगैरे जे होते ना गायक, त्यांचे गाणे लागायचे आमच्या त्यावेळेस लहानपणी असताना. तर त्यातलाच एक किस्सा सांगतो. ते किशोर कुमारचं एक गाणं आहे. ते गाणं फक्त दर 1 तारखेलाच लागायचं. विशेष म्हणजे दर 1 तारखेला लागायचं ते गाणं. कोणतं गाणं लागलं? ते गाणं तुम्हाला सांगतो. दिन है सुहाना आज पहली तारीख है, दिन है सुहाना आज पहली तारीख है. ते गाणं खूप छान होतं. खुश है जमाना आज पहली तारीख है, खुश है जमाना आज पहली तारीख है, दिन है सुहाना आज पहिली तारीख. हे गाणं दर 1 तारीख 1 महिन्यातनं एकदा दर 1 तारखेला लागायचं. आणि माझ्या अंदाजानुसार त्यावेळेस आम्ही लहान असताना सकाळी 8ला म्हणजे एक तासाला पण लागायचं ते त्या 1 तारखे दिवशी सकाळी 8ला लागायचं. हा, एकच दिवस जवळजवळ 3-4 वाजेपर्यंत लागायचं गाणं ते दर 1 तासाला. म्हणजे ती आठवण करून देत होतं की आज 1 तारीख आहे म्हणून. तर त्या एक गोष्टीची कमाल मला सांगायची आहे की आमच्या आजीची पेन्शन होती. आमचे आजोबा पोलीस खात्यात होते आणि आमच्या आजीला दर 1 तारखेला पेन्शन मिळत होती. मग ती गाणं लागली की आम्हाला आठवायचं की आज आजीची पेन्शन आहे. मग त्याच्यामुळे ती गाणं आमच्या डोक्यात बसलेलं होतं. आणि आमच्या आजीची पेन्शन आणायला मी आणि माझा भाऊ पण जात होतो. आम्ही आजीची पेन्शन आणत होतो सेंट्रल बँकेतनं. आणि येताना मग आम्ही अग्रवालच्या दुकानात जात होतो लहानपणी. आजी आम्हाला न्यायची. पेन्शन झाली की अग्रवालच्या दुकानात जायचो. मग पेढे असू द्या, फरसाण असू द्या, बासुंदी असू द्या, हे सगळं खायचे पदार्थ घ्यायची आणि रिक्षात बसून आम्ही घरी यायचो. हे प्रोग्राम दर 1 तारखेला चालायचा त्यावेळेस. तर मला ह्या गोष्टी खूप आज पण आठवत्या ते. मग आणि त्यावेळेस ते गाणं पण लागायचं. आज पहिली तारीख है, आज पहिली तारीख है, दिन है सुहाना आज पहिली तारीख है, खुश है जमाना आज पहिली तारीख है. हे रेडिओला गाणं लागायचं. मग ती मला लहानपणीची आठवण आज सध्या आहे, हे मला सांगायचं होतं. तुमच्या बालपणीची कविता सांगाल का, म्हणाल का? हां, तर माझ्या बालपणीची खूप छान कविता होती. जवळपास मला अजूनही आठवते थोडीशी, ती तुम्हाला सांगतो. जवळपास 1ली का 2रीला असताना आम्ही ती कविता शाळेत म्हणत होतो. तर खूप छान कविता आहे. ती कविता म्हणजे बघा, अजान आम्ही तुझी लेकरे, तू सर्वांचा पिता, प्रेमानं तुझं नमितो गातो, तुझ्या गुणांच्या कथा. हे खूप छान कविता आहे आणि मला ही कविता खूप छान आवडते. आणि मला मराठी विषयाची पण खूप आवड आहे. ही छान कविता आहे. मला माझ्या अजून थोडीशी लक्षात आहे. तुम्हाला पण माहित असेल, 1ली 2रीला असताना तुम्हाला पण असेल, तुम्हाला माहिती असेल. खूप म्हणजे खूप कविता आहे. चंद्र सूर्य हे तुझेच देवा, तुझीच गुरे वासरे, तुझीच शेती सागर डोंगर फळे पाखरे. म्हणजे खूप कवीने इतकी छान कविता काढलेली आहे, म्हणजे तयार केलेली आहे. खूप घेण्यासारखं आहे. आजकाल म्हणतो मासी ही गोष्ट कुणाची माझी, ही गोष्ट कुणाची माझी. तर त्यावेळेस म्हणजे मी लहान असताना त्यावेळेस सांगितलं की सागर डोंगर नदी पाखरे ही समुद्र हे सगळं कुणाचं आहे, देवाचं आहे म्हणून सांगितलेलं आहे. हे अशी शिकवण म्हणजे त्यावेळेस खूप छान होती. तर आजकाल म्हणतो ही एवढी एकर माझी जमीन. आजकाल काय नदी नाले डोंगर सध्या स्वतःच आहे म्हणून बसलेले आहेत लोक. तर अशा गोष्टी आहेत. तर त्यावेळेची खूप छान कविता आहे. ही मला खूप कविता आवडते. अजून एक सांगायचं असं आहे की मला मनोरंजन क्षेत्रात पण खूप आवड आहे. मी काही टेलिव्हिजन प्रोग्राम पण पाहतो. ते पहिल्यांदा सांगायचं झालं तर मी पहिल्यांदा महाभारत रामायणचे असतात ना TV सिरियलला, ते खूप आवर्जून बघतो. मी सर्व भाग बघण्याचा प्रयत्न करतो. रामायण झालं, महाभारत झालं, श्रीकृष्ण मालिका झालं, हे खूप आवर्जून बघतो मी.
आणि अजून दुसरा प्रोग्राम म्हणजे मी चित्रपट खूप पाहतो. म्हणजे मला वेळ जसा मिळेल त्यावेळेस मी ह्या सगळ्या प्रोग्राम पाहत असतो. मी चित्रपट झालं, रामायण महाभारत झालं, वेळ मिळेल तसा यूट्यूबला, मोबाईलला म्हणा. आणि विशेष म्हणजे अजून टेलिव्हिजन प्रोग्रामपैकी सिरियल पण आहेत, काही सिरियल आहेत ते पण मी पाहत असतो. त्या सिरियलपैकी एक असे सिरियल आहेत 2-3 ते मला खूप आवडतात. मी त्या सिरियली पाहत असतो टी व्हीला म्हणा, यूट्यूब चॅनेलला म्हणा. त्यातली एक सिरियल आहे दिया और बाती. ही खूप छान सिरियल आहे, तुला तर माहीतच आहे. दिया और बाती आपण दोघांनी खूप वेळेस पाहिलेली आहे ती सिरियल, दिया और बाती. आणि ये रिश्ता क्या कहलाता है, हे रिश्ता क्या कहलाता है ही सिरियल आम्ही नवीन लग्न झाल्यावर ही सिरियल आम्ही दोघांनी पाहिली होती. ते सिरियल जे आहे ना ते ए रिश्ता क्या कहलाता है दुसरा जो भाग आहे तो नायरा आणि कार्तिकचा हा भाग आम्ही खूप पाहिलेला आहे. फक्त पहिला जो भाग आहे अक्षरा आणि नैतिकचा हा भाग आम्ही नाही पाहिलेला, म्हणजे मला त्यावेळेस नव्हतं. पण नायरा आणि कार्तिकचा ये रिश्ता क्या कहलाता है पण खूप आवडती मला सिरियल. आणि दिया और बाती तुला तर माहीतच आहे. पुन्हा शिवाय उबराईज नावाची एक सिरियल होती, इश्कबाज नावाची सिरियल होती. त्यात ते शिवाय उबराय नावाचा एका किरदार होता. ती खूप चांगली सिरियल होती ती. तर अशा टेलिव्हिजनचे पण प्रोग्राम मी पाहत असतो. आणि विशेष म्हणजे परवा मी सांगितले मला शाहरुख खान नट आवडतो. राणी मुखर्जी पण खूप छान ॲक्ट्रेस आहे. शाहरुख खान पण खूप ॲक्ट्रेस आहे. कॉमेडीमध्ये सांगायचं म्हणलं तर महाराष्ट्रातला जॉनी लिव्हर तर सर्वांना आवडतो कॉमेडीमध्ये. आणि ते मद्रास का तेलुगूचा जो आहे तो कॉमेडी हिरो ते ब्रह्मानंद जे आहे ना तो पण खूप छान कॉमेडी करतो. तर अशा प्रकारची माझी जीवनशैली आहे, थोडक्यात तुम्हाला सांगितलेली आहे. जसं अजून वेळ मिळेल तसं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीन. तुमच्या जीवनात विशेष काही किस्सा आहे का? माझ्या जीवनात एक विशेष किस्सा आहे. ते खूप चांगला किस्सा आहे, त्याच्यातनं बोध घेण्यासारखं आहे. ते तुम्हाला एक स्टोरी सांगतो त्या गोष्टीची. मला ते खूप स्टोरी आहे ते तुम्हाला आवर्जून खूप सांगण्यासारखी आहे. आम्ही लहान असताना एका दवाखान्यात जात होतो. त्या दवाखान्याचं मी काय नाव घेत नाही आहे, म्हणजे छोटंसं क्लिनिक होतं ते. तर त्यावेळेस त्यांची फी होती माझ्या हिशोबाने 15 रुपये फी होती त्यांची. तर ते आमच्याकडनं कधी 20 रुपये घ्यायचे, कधी 25, म्हणजे आमच्याकडनं 10 रुपये एक्स्ट्रा घेत होते ते आमच्याकडनं. नाही, कमी नाही, जास्तच घेत होते आमच्याकडनं ते. मग ते गोष्टी खूप दिवस चालल्या की दुसऱ्यांना ते कमी पैसे घेत होते. कधी 10 रुपये घ्यायचे, कधी 15 रुपये घ्यायचे. तर आम्हाला मात्र ते 20 रुपये. मग सांगतो किस्सा कसा असं ते. आम्हाला 20 घ्यायचे, कधी 25, म्हणजे एक्स्ट्राच घेत होते आमच्याकडनं पैसे ते. मग हे पुन्हा मला एक दिवशी आमचे पप्पा मग म्हणाले आपल्याकडनं ते जास्तच घेतात पैसे. म्हणजे खूप लहान असताना, पहिली दुसरीला असताना किस्सा आहे हा. मग आम्ही निरीक्षण केलं. म्हणजे आम्ही कधी म्हणजे आजारी पडलो तर आम्ही आजारी पडले की जात होतो त्यावेळेस. तर मग असे काही, मग तिथं अशी गोष्ट घडली एकदा की एक हे आला, एका माणसाला थंडी ताप आलेला होता. तो डॉक्टर साहेबाला येऊन म्हणाला 4-5 दिवस झाले मी आजारी आहे, मी हे आजारी अंगावरच काढलं म्हणला सगळं. म्हणजे घरच्या घरीच ॲडजस्टमेंट केलं, पण तरी बी काय ताप, त्याला माणसाला ताप आलेला होता. मग ती काय ताप जाईना झाला असं डॉक्टरला सांगत होता. मग डॉक्टर साहेब म्हणले मग 4-5 दिवस झालं ताप आहे तर मग का आला नाही. तर तो डॉक्टर साहेबाला म्हणाला तुमचे पहिले पैसे दिलेले नाही आहेत म्हणला, मग मी आणखीन कसं यायचं तुमच्याकडे, आणि पैशाची पण तारांबळ होती म्हणून मी आलो नाही ना. आज मग खूपच जास्त ताप वाढला म्हणून मी आज आलोय. तर डॉक्टर साहेबांचं खूप वाक्य छान होते. ती म्हणले पहिले पैसे आहेत म्हणून जर तुम्ही येत नसाल तर हे गोष्ट चुकीचं आहे म्हणले. ताप जर आला असेल तर हे अंगावर काढण्यासारखं नाही आहे म्हणले. तर तुम्ही ताप जर आला तर बिनधास्त मनात न शंका घेता तुम्ही येत जावा म्हणले. आणि पैसे असतील ह्याचं काय नाही म्हणले, पैसे जर नसले तर तुम्ही बिनधास्त यायच जावा.
औषध उपचार करत जावा, इंजेक्शन घेत जावा आणि मनात कोणतीही शंका न घेता तुम्ही येत जावा. ह्या गोष्टी हा मी संवाद मी जवळून पाहिला, ह्या गोष्टी सगळ्या पाहिल्या मी सगळ्या. तर ह्यातनं मला असं भेटलं शिकायला की फार त्यावेळेस गरीब परिस्थिती होत्या माणसाच्या. मग दवाखान्यात जायला पैसे नसल्यामुळं काही लोक अंगावरच सगळं काढत होते. दुखणं काढत होते, घरच्या घरीच काय तर करून दुखणं बरं होण्याचा प्रयत्न करत होते. तर माझं एक म्हणणं असं आलं तर आता शेवट डॉक्टर काय आहेत ते पण ॲडजस्ट कशी करणार त्यांचं बी अवघड असतं, म्हणून ते काय करायचे चांगल्या बऱ्यापैकी माणसांकडनं थोडे जादा पैसे घेत होते. चांगल्या परिस्थिती असलेल्या माणसाकडनं थोडे जास्त घेत होते आणि सामान्य माणसं गरीब असलेल्या माणसाकडनं कमी घेत होते पैसे. आणि त्यांचं फक्त इथं तोंडात यायचंच राहिलं होतं की फक्त देऊ नका पैसे, सुद्धा देऊ नका असं म्हणायचं राहिलं होतं. पण ती काय म्हणतात ना, घोडा अगर घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या. तर त्यांचा स्वभाव खूप छान होता. तर ते खूप सामान्य माणसाकडनं शक्यतो पैसे घेऊन ये अशी त्यांच्या मनापासून तर इच्छा होती, पण थोडी कमी ना फुलाची पाकळी घेत होते ते आणि सर्वांना मदत करायचे ते. तर मला ह्या गोष्टीचा म्हणजे मी अजून त्यांचं ह्या असं गोष्टी संपर्क झाला ना, बोलण्याचं नाही झालं, पण मी फक्त ओळखून घेतलं की. आणि मला सुद्धा ह्या गोष्टीचा अभिमान आहे की मला 2 पैसे घेतले, मी सध्या नाराज नाही आहे ह्या गोष्टीला. त्यावेळीची गोष्ट होती. तर मला खूप बरं वाटलं की माझी जरा परिस्थिती चांगली आहे आणि माझ्याकडनं इतर पेशंट लोकांना मदत होत आहे. माझ्यासारखे बरेच चांगल्या परिस्थितीचे लोकांकडनं डॉक्टर साहेब पैसे चांगले भरपूर घेत होते आणि इतर लोकांकडनं कमी घेत होते. तर ह्या गोष्टीतनं खूप शिकण्यासारखं आहे की कोणी जरा काय केलं तर आपल्याकडनं मदत जातेच कुठल्या ना कुठल्या वाटे. हे गोष्टी सांगण्यासारख्या आहेत आणि ही गोष्ट खूप मला अभिमानाने सांगा वाटत होती आणि तुम्ही माझ्याकडनं ही गोष्ट काढून घेतली. ह्या गोष्टीचं पण खूप धन्यवाद तुमचे. धन्यवाद तुमची जीवनशैली सांगितल्याबद्दल. आपण कार्यक्रमाचा शेवट अभंगाने करूया. बरं ठीक आहे, चालतंय. सेवितो हरस वाटितो अनिका, सेवितो हरस वाटितो अनिका, ग्यारे होऊ नका रानभारी, ग्यारे होऊ नका रानभारी, विटेवरी ज्यांची पाऊले समान, विटेवरी ज्यांची पाऊले समान, तोची एक दान शूरदाता, तोची एक दान शूरदाता, विटेवरी ज्यांची पाऊले समान, विटेवरी ज्यांची पाऊले समान, मनाचे संकल्प पावविल सिद्धी, जरी राहे बुद्धी यांच्या पायी, मनाचे संकल्प पावविल सिद्धी, जरी राहे बुद्धी यांच्या पायी, विटेवरी ज्यांची पाऊले समान, विटेवरी ज्यांची पाऊले समान, तोची एक दान शूरदाता, तोची एक दान शूरदाता, विटेवरी ज्यांची पाऊले समान, विटेवरी ज्यांची पाऊले समान.